जय भीम, नमो बुद्धाय. स्वागत आहे भिक्खू ज्ञान ज्योती यूट्यूब चॅनल मध्ये. जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा. भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स ये च बुद्धा यतीता च ये च बुद्धा अनागता अच्युवन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा. ये च धम्मातीता च ये च धम्मायनागता अच्युवन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा. ये च सङ्घातीता च ये च सङ्घायनागता अच्युवन्ना च ये सङ्घा अहं वन्दामि सर्वदा. महाकारुणिक तथागत भगवान अरहत सम्यक संबुद्ध भगवान ने सुअख्यात किया हुआ, सुस्पष्ट किया हुआ, जो धारण करने योग्य ऐसा सद्धर्म, और जो ही संग गुणों को धारण करते हुए अपने भीतर की सारी अविद्या दूर करते हुए आर्य सत्य का साक्षात्कार करते हुए सद्धर्म के रस का रसास्वादन करने वाला भगवान का वह आर्य सावक संघ प्रथमतः इन तीनों रत्नों को अभिवादन करते हुए युगों युगों की जो गुलामी की बेड़ियों को ध्वस्त करते हुए, जाति व्यवस्था की बेड़ियों को ध्वस्त करते हुए, टूटे हुए मनुष्य को जोड़ने का काम कैसे करें, कैसे किया जाता है, इसका संशोधन जिन्होंने किया वह भगवान बुद्ध है. और यही ज्ञान से, यह बोधि के ज्ञान से ही टूटे हुए मनुष्यों को जोड़ा जा सकता है. दबे हुए कुचले हुए मनुष्यों को उनका उच्चतम विकास किया जा सकता है. इतना ही नहीं, भौतिक जीवन को सजाते हुए, भौतिक जीवन की सजावट करते हुए मनुष्य की आध्यात्मिक जीवन की सजावट हो, तो ऐसी सजावट करते करते सारा जीवन बीत गया और समता अधिष्ठित समाज को निर्माण करने की चेतना निर्माण हुई. और दुनिया का सबसे बड़ा संविधान जो इसी गांव में पधारने वाले बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी 28 मई 1929 को जलम के इस मेल से जो यहाँ पर बाबा साहब तबके और इस गांव का पुण्य उजड़ गया. बोधिसत्व के एक एक कर्म से जो कर्म बीजे बोई जाती है, जिस कर्म के आधार पर मनुष्य का जीवन, उसकी सजावट होती है, रोटी, कपड़ा, मकान, शिक्षा एवं स्वास्थ्य की,
मूलभूत जरूरतों को पूरा करने के लिए क्या करना होगा, कैसे कर्म करना होगा, दुनिया के कर्म कैसे सुधारने होंगे, ऐसा राज जिसको जनतंत्र कहा। प्राचीन काल में जो भी भगवान बुद्ध हुए हैं, गिनती नहीं है। अब जो हमारी दृष्टि से दिखा करते हैं कि बस 28 बुद्ध है, अब दिखाने के लिए, लेकिन न जाने अनगिनत, प्राचीन काल में अनगिनत बुद्ध हुए हैं जिसकी गिनती नहीं की जा सकती, और भविष्य काल में भी अनगिनत बुद्ध होंगे, इसकी गिनती नहीं की जा सकती। भला कैसे जाने? यह जानने के लिए भी दृष्टि चाहिए। बोलना तो हो गया, हम मानते हैं भूतकाल में न जाने अनगिनत बुद्ध हुए, वर्तमान में अभी सिद्धार्थ गौतम जो हुए वह बुद्ध हमारे नजर में दिखते हैं कि इतिहास के पन्नों पर जहां जहां इतिहास का खोज करते हो तो खोजबीन करने वाले साधनों पर पता चलता है कि सिद्धार्थ गौतम हुए थे। सिद्धार्थ गौतम जो सम्यक संबोधि को प्राप्त किए, उनके बुद्ध शासन काल में दुर्लभ यह हमको सबको मनुष्य का जन्म हुआ, बड़े लाभी हुए। दुर्लभो मनुष्यो भावो इमस्मिन् लोके। लेकिन मनुष्य लोग इन बातों को नहीं जानते कि क्या भूतकाल में सम्यक संबुद्ध हुए थे। कैसे जान पाएंगे? क्योंकि दृष्टि का अभाव है। मान ले जिनको अभिज्ञाएं प्राप्त हुई वह इन बातों को जान सकते हैं। जिनको दिव्य चक्षु, दिव्य शोध, परिचित ज्ञानी, पुब्बे निवासानुसति का ज्ञान, इद्दीपाद, और जो आश्रव क्षय, कामाश्रव, भवाश्रव, दृष्टाश्रव, अविद्याश्रव, जिन्होंने सारे आश्रवों का क्षय किया हो, मतलब 6 प्रकार की अभिज्ञाओं को प्राप्त करने वाले जो सत्व हुआ करते हैं, जो सम्यक संबुद्ध हो, पश्चेत बुद्ध हो, या जिन्होंने बुद्ध शासन में अर्हत्व प्राप्त कर लिया हो, वे लोग इन बातों को जानते हैं। उनके पास यह टावर होता है। हम सब लोग कवरेज के बाहर हैं, इसलिए इन सारी बातों को हम जान नहीं पाते। बाबा साहब को बुद्ध के विषय में नॉलेज है ना, वो तो कहां का कहां खोया हुआ था। बुद्ध की तो पहचान बाबा साहब के जरिए हुई है। अगर बाबा साहब नहीं होते तो पता नहीं कि कितनी और भी गुलामी के दिन गुजारने पड़ते। बोधिसत्व का चित्त यह महाकुशल चित्त होता है। इस गांव का बड़ा पुण्य भरे भाग्यशाली हो इस गांव के लोगों कि बाबा साहब के कदम इस गांव में पड़े। जिस वो निग्रोध वृक्ष है जहां पर आए बाबा साहब, पवित्र स्थल है। बोधिसत्वों को ही यह बातें समझ में आते हैं कि बुद्ध के ही सद्धर्म से ही विश्व के लोगों का कल्याण हो सकता है। सभी प्रकार के दुखों से छुटकारा पाकर अंततः ऐसा सुख जो सुख कभी खत्म नहीं होता, ऐसे सुख का निर्माण, जिसको कोई मोक्ष का सुख, निर्वाण का सुख कहते हैं, ऐसा सुख। क्या आप लोग हिंदी समझ पाएंगे? प्रवचन हिंदी में ही होगा या मराठी में? ये टीवी पर है, देश में जाएगा। हिंदी में रहा तो मराठी महाराष्ट्र के लोग समझ जाएंगे। इतिहास की धारा, बाबा साहब बोधिसत्व का यह महाकुशल चित्त
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांची ही संपूर्ण जीवन यात्रा, सगळ्या जगात जी जी जीवन यात्रा झाली, जन्मापासून तर ते अंतापर्यंत जे जे कर्म केलं ते बोधिसत्वाच्या महाकुशल चित्तानी कर्म केलं. चैनी जीवन जगू शकत होते. चैनी जीवन, चैनीचं दिवस जगू शकत होते. पण बोधिसत्वाचं चित्त मानत नाही. त्या सगळ्या लोकांचं कल्याण करण्यासाठीच त्यांच्या पारमितांचा जो संग्रह असतो ना, तो लोकांचं कल्याण करण्यासाठीच असतो. म्हणून लोकांचं कल्याण करणारा हा जीवन प्रवाह त्यांचा संपूर्ण जीवनभर ते हेच काम करत असतात. सगळ्या लोकांचं कल्याण कसं होईल, त्यांचं भौतिक आणि आध्यात्मिक जीवनाची सजावट कशी करता येईल. कोकणामध्ये ज्या वेळेला मुस्लिम सत्ता आरूढ झाली, बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन गेले. दिघी समुद्राच्या काठावरचे ते कुळकर्णी होते. बरं, अगोदर कुळकर्णी होते, ब्राह्मण होते. म्हणजे ज्या वेळेला मुसलमानांची सत्ता आली त्यावेळेला स्वतः काही ब्राह्मण आहेत ना मुस्लिम झाले. कशासाठी? खोती. ही खोती जमीनदारी पद्धती होती. खोत म्हणजे जमीनदार कोकणातला. मध्ययुगीन कालखंडामध्ये सगळ्या जमिनी जमीनदारांनी संग्रहित केल्या. जमीनदार म्हणजे ज्या ज्या जमिनी त्या जमीनदार गिळंकृत करत राहिले. अशा रीतीने एकीकडे सरंजामदारांचा वर्ग, जमीनदारांचा वर्ग आणि दुसरीकडे भूदासांचा वर्ग निर्माण झाला. कोकणात एवढी शोषण पद्धती होती त्या कालखंडात. अनेक ब्राह्मण जमीन मिळवण्यासाठी, जमीनदार होण्यासाठी मुस्लिम बनले. त्या मुस्लिमांपैकी बॅरिस्टर जे मुख्यमंत्री झाले होते दिघीचे, बॅरिस्टर अंतुले, त्यांचं घराणं हे कुळकर्ण्यांचं घराणं होतं. ब्राह्मण लोकांना माहिती होतं की हा कुळकर्णी आहे जुना. जसं आजही ब्राह्मण लोकांना ओवेशी कोण आहे तर जुना ब्राह्मण आहे त्यांच्या घराण्यातले, हे ते जाणतात. तसं बॅरिस्टर अंतुले आमचाच ब्राह्मण आहे जुना, हे ते जाणतात. महाराष्ट्रातला मुख्यमंत्री म्हणून त्यांना केलं गेलं. एक काँग्रेसच्या कालखंडात ही जमीनदारी ही पद्धती भूदासांना लुटणारी होती. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांचं राज्य असताना बंबई राज्यामध्ये असं बिल मांडलं, असं बिल आणले खोती पद्धतीच नष्ट करण्यासंबंधी. ही जमीनदारी पद्धती म्हणजे जमीनदारांपासून खोत मोठे मोठे मुस्लिम जमीनदार, त्यापैकी हा एक कुळकर्णी पुढे अंतुले झालाय त्या कालखंडात. आणि जमीनदारी हे सुरक्षित करण्यासाठी म्हणून पण बाबासाहेब आंबेडकरांनी बंबई राज्यामध्ये खोती पद्धती नष्ट करणारं बिल मांडता आलं. दुसऱ्या कुठल्याच व्यक्तीला नाही मांडता आलं. लोक म्हणतात केवळ बाबासाहेब दलितांचे पुढारी. अरे तर त्याच्या खोतात तिकडे भूदासांना, महारांना जमिनी नव्हत्या. कोकणातल्या महारांच्या हातात जमिनी नव्हत्या. नुसते राबत कमीत कमी ज्या जमिनी सगळ्या खोतांनी कब्जा केलेला, खोतांनी, त्यावेळेला खोती विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे खोत शेतकरी, कष्ट करणारे, राबणारे, त्यांचं बिल आणूनही खोती पद्धती कोलमडून पाडली कायद्यानं. तर हा लढा साधा सुद्धा नव्हता. लोकांचं जीवनमान उंचावण्याचा, या सरंजामदारी
जमीनदारी शोषणातून भूदासांना मुक्त करण्याची ही लढाई होती. कामगारांना 8 दिवस म्हणजे 8 तास काम करा, कोणी पुढाकार घेतला? एक नारायण मेघाजी लोखंडे, ते पहिले पुढारी. महात्मा फुल्यांच्या कालखंडात जी कामगार चळवळ जशी जशी ही इंग्रजांचं राज्य यायला लागलं, कारखाने उभे राहिले, भांडवली पद्धती उभी राहिली, त्यावेळेला एकीकडे कारखान्यातला कामगार आणि कारखानदार ही भांडवली जी उत्पादन संबंधाची ही स्थिती, भांडवली संस्कृती इथे पेनिट्रेट घुसपेट करत राहिली. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे लक्षात आलं, खेडे हे जातीयवादाचे अड्डे आहेत, तुम्ही खेड्यात राहू नका, तुम्ही शहरात या. अण्णाभाऊ साठे हे वर्णन करताना खेड्यापाड्यातनं मांग, महार, अस्पृश्य हे सगळे लोक जेव्हा शहरात येतात, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये लागतात, कापड गिरण्यांमध्ये लागतात, त्यावेळेला त्या शोषणासंबंधी जागा राहिला नाही हो मुंबईत. त्यांना रेल्वे स्टेशनवरती आराम करायचे. तेव्हा त्यांनी हे चित्रण करताना एक अस्पृश्य शहरात जातो, कामाला लागतो, मात्र 8 घंटे असतात. ते हे 8 घंटे हे रोजीचं हे काम आहे ना, हे केवळ बाबासाहेबांच्या लक्षात आलं. या देशात 8 तास नाहीतर राब राब राबायचं. आता या देशातलं जे प्रायव्हेटायझेशन केल्यामुळं आता अनेक लोकांना 14-14 तास काम करावं लागतं, जरी कायदा आहे 8 तासाचं काम करायचं. बाबासाहेब आंबेडकरांनी जगामध्ये जी कामगार चळवळ चालली, त्या कामगार चळवळीच्या लोकशाहीचे जे अधिकार आहेत ते या घटनेमध्ये कोंबले आणि 8 तासाचा दिवस असला पाहिजे, 8च तास कामगारांनी काम करावं. हे बिल देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्तात आलं, दुसऱ्या कुठल्याच व्यक्तीच्या नाही आलं. आता लक्षात घ्या, या देशाला न्याय प्रदान करणारा ही एक व्यक्ती वाटतं, एक व्यक्ती नाही आहे. हे बोधिसत्वाचं चित्त आहे, साऱ्या लोकांचं कल्याण करण्यासाठी जन्म घेतोय. त्यांच्यामध्ये हा लोकांचं लोककल्याण करणारा संग्रह असतो. सहजपणे त्यांचं मन सहजपणे हे महाकुशल चित्त उत्पन्न होतं ना, लवकर आपल्याला ओळख करतं ना. अजूनही या देशातल्या लोकांना बाबासाहेबांच्या चित्ताची ओळख करता आली नाही. हे फक्त मी सांगतो, बनभंतेनी प्रेक्षेपित केल्यामुळं बाबासाहेब खरंच हे बोधिसत्व होते का? त्यामुळे बोधिसत्व जे जे जीवन व्यतीत करताना, कल्याणकारी कार्यक्रम आखताना, कल्याणकारी कर्म जे करतात, कल्याण चित्त उत्पन्न नेहमी होतं त्यांचं. त्यामुळे जेव्हा जेव्हा ते निर्णय घेतात ते लोक कल्याणकारी निर्णय असतात. त्यामुळे हे महाकुशल चित्त असतं बोधिसत्वाचं, हे कुशल चित्त असतं. कुणाच्याही विषयी वाईट भावना नसतात. मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली तर ब्राह्मणाच्या विषयी वाईट भावना नव्हती. उलट त्यांना सुधारण्यासाठी धर्मांतराची घोषणा केली 35ला आणि 21 वर्ष वाट पाहिली. बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 साली ज्यावेळेला मनुस्मृती जाळली, शूद्र आणि अतिशूद्र हा सारा कुणबी, तेली, कोळी, माळी, लोहार, सुतार, चांभार हा सगळा ब्राह्मणेतर समाज, आदिवासी समाज, भटकाविमुक्त समाज, धर्मांतरित झालेले मुस्लिम असोत की ख्रिश्चन असोत, हे सगळे लोक आहेत ना शूद्रामध्ये मोडणारे. महिलांना अजिबात स्थान नाही आहे त्यांच्यात. त्यांच्या महिला जरी असल्या तरी पहा ना, जी सतीची प्रथा होती, माधवराव पेशव्यांच्या बायकोचं नाव होतं रमाबाई नाव होतं बरं का. पदयात्रेत आम्ही जातो ना पंढरपूरच्या भीमा कोरेगाव पासून, तर ते जे त्याची समाधी आहे माधवराव पेशव्यांची, चंदनाची मिंदनाची लाकडं लावली. पण सतीची चाल अशी होती की नवरा एकदा मेला तर बायकोला जिवंतपणे त्या सरणात टाकून द्यायचे. आता तुम्ही टाकून पहा बरं, तुम्हाला आता शिक्षा नाही होईल का 302ची? पहा परंपरा, हा कायदा कसा आहे. म्हणजे
मनुस्मृतीचा कायदा असा आहे की नवरा मेला की त्या मेल्यानंतर त्याच्या सरणावर बायकोला टाकायचं, जिवंतपणे, मारून नाही. बघा, आणि ती सतीची चाल अजूनही काही ठिकाणी अधनं या सतीच्या घटना घडतात, मधनं पेपरला येतं. म्हणजे अजूनही ती रूढी आहे ना, परंपरा, ती कायद्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बंद केली. खूप घटना चालत. एखादी ब्राह्मण भगिनी आहे, लग्न झालं तिचं आणि समजा नवरा मरून गेला, तर तिला दुसरं लग्न करण्याचा अधिकार नव्हता. आयुष्यभर तिला मुंडन करून आयुष्यभर तिला तसं जीवन कंठत राहावं लागायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यासाठी संसदेमध्ये बिल आणलंय. त्या बिलाचं नाव आहे हिंदू कोड बिल. म्हणजे आता हे माणसं दिसतात ना, हे ठोंबे आहेत. बस बापाचं आईचं जे धन राहिलं ना, जमीन जुमला, त्यांची संपत्ती, त्या संपत्तीवर मुलाची नावं लागायची. मुली परकधन समजलं जायचं की नाही, हे बाहेर दुसरीकडे नांदायला जाईल, परकधन आहे ते. तिला काही वारसा अधिकार मिळायचा नाही. दुसरं लग्न करण्याचा अधिकार नव्हता कोणाला. हे शूद्रातिशूद्र करत, पण उच्च वर्णीयामध्ये दुसरं लग्न करणे, ब्राह्मण असो, क्षत्रिय असो की वैश्य असो, यांना दुसरं लग्न, उच्च वर्णीयांना दुसरं लग्न, आमच्या माता भगिनींना दुसरं लग्न, नवरा मेल्यानंतर दुसरं लग्न करण्याचा अधिकार नव्हता. आता तुमचे पतिदेव मरू द्या ना, तुमच्या आता तुमच्या पत्नीमध्ये दुसऱ्या दिवशी माणसं लग्न करायला तयार होतात, वाटच पाहत राहतात. माणसाचं कसं मूड असतं. दुसऱ्या दिवशी बायको करत, पोरं असतील तरी. पण आमची भगिनी असली चिमण्या पाखरांसारखी, आपले मुलं घेऊन सांभाळून माझ्या मुलांचं काय होईल म्हणून ते आयुष्यभर कंटत असतं. म्हणजे ही सहनशीलता पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांमध्ये जास्त आहे. सहनशीलता, या सहनशीलतेमुळं भारतातली कुटुंब संस्था तग धरून आहे. नाहीतर काही खरं नसतं. अमेरिकेसारख्या देशात 15-15 दिवस जोड्या करून राहतात, काही खरं नाही. साऱ्या कुटुंब संस्थेला तडे गेले, 15 दिवस जोड्या बदलतात त्या. तिकडं ऐकून कसं वाटतं तुम्हाला? या अडाणी अंबानीच्या घरामध्ये असं आलं. बरं, तुम्ही असं समजू नका. जे मोठे मोठे शहरात राहणारे मोठे मोठे भांडवलदार आहेत ना, ताजमहाल हॉटेलमध्ये जातात की नाही मग संध्याकाळी, तर त्या गाड्याच्या चाब्या बदलतात, एक दुसऱ्याच्या बायको नवरे बदलतात, त्या हॉटेलमध्ये बारमध्ये नाचतात. हे सर्रास भांडवलदारांच्या घरांमध्ये सुरू आहे. तुम्हाला नाही माहिती. खेड्यापाड्यात ते ऐकायलाच कसं वाटतं. ती भांडवली संस्कृती आहे. अमेरिकेसारख्या देशात ही कुटुंब संस्था एवढी तडाला गेली की 15-15 दिवस जोड्या करून राहतात. माझाच एक मित्र, त्याचीच कहाणी सांगतोय. म्हणजे तो ऑफिसर ना, मोठा मॅनेजमेंट डायरेक्टर आहे. कुठलाही माणूस म्हटला तरी काही नाही काही त्याला दुःख आहे, किती पैसेवाला असू द्या. तर तो इगतपुरीला शिबिर करायसाठी आला. इगतपुरीला तेव्हा कॅसेट वाजत नव्हते बरं का. सुरुवातीला कॅसेट असेच गुरुजी शिकवायचे मंचावरून. तो शिबिरात आला, 10वा दिवस उजाडला. आता मैत्रीचा मौन खोलतं. 10व्या दिवशी मैत्री. मग मैत्रीला सगळे बसले. 8 ते 9ची साधना झाली. 9ची साधना झाल्यानंतर मग मेत्ता भावनेचा अभ्यास. अरे, आपल्या आईवडिलांनी जन्म दिला म्हणून तर हे जग आपल्याला दिसलं. जर आपल्या आईवडिलांनी जन्म दिला नसता तर जग कसं पाहता आलं असतं. तर आईवडिलांच्या विषयी केवढी उपकाराची भावना, परोपकाराची भावना. अरे, आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला, लहानपणापासून हागीमुती करून आपल्याला वाढवलं, संगोपन केलं, तर त्यांचे अनंत उपकार आहेत.
याच्या जीवनात काय घटना घडली, आता ते जोड्या करून राहणारे लोक, याच्या जीवनात काय घटना घडली, याच्या आईने जन्म दिला आणि एका हॉस्पिटलमध्ये ठेवून दिलं आणि ती भगिनी निघून गेली, तो एकटाच राहिला बरं का. सरकारने पालन पोषण केलं. ही घटना सांगताना हा ऐकत होता, अरे काय करताय मायबापाचं, ज्या मायबापाने मला सोडून दवाखान्यात टाकून निघून गेले त्या मायबापाचं काय करू म्हणे मी. येतं की नाही तुमच्या मनात येईल की नाही तसं केलं, काय करू त्या मायबापाचं ज्यांनी मला दवाखान्यात टाकून दिलं म्हणे तसंच निघून गेले, जाऊ दे. तिथून त्याला नाही राहावलं गेलं, त्या हॉलमधून उठून बाहेर निघून गेला आपल्या रूमवर. ऐकणं नाही झालं, जाऊ दे काय करता आई वडिलांचं. गुरुजींचं लक्ष होतं. नंतर साधकाच्या धम्मसेवकाच्या वतीने त्याने बोलावून घेतलं. भल्या माणसा म्हणे, तू मैत्री भावनाचा अभ्यास सुरू असताना तू बाहेर चालला गेलास का बरं. तो सांगितला, त्यांनी करून कहाणी सांगितली, ज्या मायबापानी दवाखान्यात मला सोडून दिलं त्या मायबापाचं काय कराल म्हणे, जाऊ दे म्हणे. गुरुजी काय म्हणाले त्याला, भल्या माणसा म्हणे, तू कशा आकाशातनं टपकलास काय म्हणे. आकाशातनं टपकलास का नाही, तर आई वडिलांनी जन्म दिलाय खरं आहे की नाही. हे तुझं कर्म समज म्हणे, की तुला आई वडील तुझे पाहायला मिळाले नाही. हे तुझं कर्म, तुझ्या कर्माचा विपाक समज म्हणे, की तुला ते पाहायला मिळाले नाही. तुला तुझे चांगले कर्म असते ना, तुझ्या आई वडिलांनी तुझं नीटनेटकं संगोपन केलं असतं, चांगलं वाढवलं असतं. हे तुझं अकुशल कर्म समज म्हणे, की तुला आई वडिलांची भेट झाली नाही. पण होऊ शकते म्हणे, बघा होऊ शकते म्हणे. आता कशी भेट होईल, आणि झाली भेट. खरंच माझ्या आईनीच जन्म दिला असेल ना. मग पुन्हा मैत्री त्याच्यासाठी डबल केली आपल्या निवासात नेऊन गुरुजींनी. तो असा आक्साबोक्षी रडू लागला. त्याचं क्रंदन थांबत नव्हतं. आणि दुसऱ्या दिवशी फ्लाईटनं मुंबईवरून निघून गेलाय. अमेरिकेला निघून गेल्यानंतर ज्या दवाखान्यात त्याचा जन्म झाला होता, सर्टिफिकेट जुनं, जे सरकारी संगोपन झालं ते सर्टिफिकेट होतं ना त्याच्याजवळ. त्याच्यामुळे ते जुनं सर्टिफिकेट घेऊन तो त्या हॉस्पिटलमध्ये गेला. तिथे गेल्यानंतर त्यांनी जन्म दिला कोणी नेमकी त्याच्या आईचं नाव शोधलं. त्याच्या आईचं नाव होतं, फोन नंबर होता, मोबाईल नंबर होता बरं का. आणि तो मोबाईल नंबर घेत आपली चांगली महागडी कार, त्याच्याकडे महागडी कार घेऊन गेला आणि पत्त्यावर शोधत. ती म्हातारी 60 वर्षाची झाली होती बघा, 60 वर्षाची त्यावेळेला भेट झाली होती. ती 60 वर्षाची, हा 40 वर्षाचा तरुण ना, 60 वर्षाची झाली होती. तर पत्ता बरोबर पाहिला. बंगला, लहानसा बंगला होता, लहान बगीचा होता. आणि ती एकटी राहायची, एकटा जीवन सदाची काय कराल. ती एकटे लहानशा बंगल्यात ती बंगईवर अशी झुलत होती. झुलता कीर 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 अशी वाजायची. तो कोणतरी गाडी समोर आता जवळ आपल्या आणते. तिला वाटलं चल ना आता आपण आतमध्ये गेलं पाहिजे, इकडे कार कशाला आवाजाचं प्रदूषण ते बरोबर जोडतात. आत गेली, दरवाजा आतून लावून दिला आणि आतल्या आराम करायला लागली. ती केवळ जाऊन दे. तेव्हा हा जातो दरवाजावर, नाव बरोबर पाहतो तेच आहे. बेल मारल्यावरून मग हळू दरवाजा जसा खुलते, तर हे तुम्हीच आहात ना म्हणते. तर हो. तर याला राहावलं जात नाही. हा काय करतो, आपला माथा आईच्या पायावर ठेवतो, पाया पडतो बरं का. तिला अजब वाटतं, तिला अजब, नोम माते तू माझी आई आहेस, ओळख करून देतो. हे सर्टिफिकेट दाखवतो, तू ज्या दवाखान्यात मला सोडून दिलं होतंस त्या दवाखान्यात माझा जन्म झालाय, मी असा अधिकारी आहे आणि तू माझी आई आहेस. मी आत्ताच नुकतंच शिबिर करून आलो, इगतपुरीवरून शिबिर करून आलो. आई का म्हणे तू माझ्याच जवळ राहायचं, मीच तुझं सगळं पालन पोषण करेन. बा धम्म कुठपर्यंत घेऊन जातो. आई ग मीच तुझं पालन पोषण करेन. आणि मग तिचा बंगला काय विकून टाकलाय बरं का.
बंगला विकून टाकलाय, तिला घेऊन गेला आपल्या बंगल्यात. आणि आता माझ्या वडिलांचा पत्ता काढ म्हण्यात. आता कुठे, आता ते 15-15 दिवस जोड्या करून राहणारे माणसं, आता कसा पत्ता लागेल? तरी मग ती विचार करते कोण असावेत. तर हां, आहेत म्हणे. आता आहेत की नाही आहेत माहिती नाही, जिवंत आहेत की मरण पावले माहिती नाही. तरी पत्ता काढला. त्याच्याकडे नाव होतं ना तिच्याकडे, त्यामुळे हा नावाचा. त्याच्या चेहऱ्यावर दिसला, म्हणजे याच्याच चेहऱ्यावर होता बापाच्या चेहऱ्यावर उतरला. मग हा आपल्या आईला घेऊन गेला. तो आपली करड्या रंगाची एवढी लांब लचक सिगरेट नशा, असा खुर्चीवर आराम खुर्चीवर असा बसून पायावर पाय ठेवून असा सिगरेट फुकत होता. म्हणजे नशेखोर माणसं काय कराल तुम्ही, फावला वेळ मिळतो ना त्यांना. मस्त अशी असा पटीत हा गेला. तर याच्या चेहऱ्यावर असल्यावर याला ओळखायला काही, हा हेच नाव आहे, हाच आहे म्हणजे. तोही एकटा जीव, त्याचाही चांगला बंगला होता, त्याची मोठी जागा होती. तरी हा गेला. आता हेच आहेत म्हणे, नक्की हेच आहेत म्हणे. हा गेला गडी गेला आणि त्याच्या पाया, तो असं सिगरेट बिगरेट फुकतच होता. तो गेला आणि एकदम त्याच्या पाया पडला. डॅड असं म्हटल्यानंतर त्याला डॅड, बाप म्हणतो, आणि त्याच्या पायावर डोकं ठेवलं आणि तो काय म्हणतो, डॅड. आणि त्याच्या डोळ्यातनं आसू येतात. त्याला असं पकडतो, त्याला म्हणतो, तुम्ही माझे बाप आहात ना, तुम्ही एकटं नाही राहायचं, मी तुमचं पालन पोषण करेन. त्याचाही बंगला विकून टाकला आणि मोठ्या आपल्या बंगल्यात घेऊन, दोघांनाही बंगल्यात घेऊन गेल्यानंतर दोघांना इगतपुरीला आणले. बघा, तेव्हा कॅसेट सुरू झालं होतं. इगतपुरीला आणलं दोघांना, मायबापाला इगतपुरीला शिबिर केलं. इगतपुरीला शिबिर केल्यानंतर दोघंही मायबाप आई वडिलांच्या बंधनातून मुक्त झाले. समजले? आई वडिलांच्या बंधनातून मुक्त झाले. दोघंही आई वडिलांना विपश्यना करून घेतली त्यांच्याकडून. ज्या वेळेला आई वडील मिळाले तर ते गुरुजीकडे आले. तो माणूस आणि गुरुजीच्या पाय पडला. बरं का, नाही सुधारलं त्याला. कमीत कमी तुझे आई वडील मिळतील असं गुरुजी म्हणाले. तर मिळाले की नाही, मिळाले की नाही आई वडील? हा धम्म असं काम करतो. गुरुजींच्या पाय पडले, ते माताजीच्या पाया पडले. आणि तो म्हणाला, मी माझ्या आई वडिलांच्या ऋणातून आता मुक्त झालेलो आहे. गेल्यानंतर आता माहिती आहे, माझा 6 डेजचा कोर्स होता, 60 दिवसाचा. आणि त्यांनी लग्न केलं. तो सेवेला होता माझ्यावर का. दोघे नवरा बायको 60 डेजच्या सेवेला होते. इगतपुरीला 60 दिवसाचं शिबिर. दोघे नवरा बायको 60 दिवसाच्या शिबिराला शेव्या, दोघंही टीचर झाले आता. बरं का. आणि मुलं झाले, 2 मुलं. बरं का, शेवेला होते. त्यावेळेला आई वडील आले होते त्यांच्या, आणि ते सगळेचे सगळे, पहा दोघांचे एकटाच होता ना, 6 जण झाले. पत्नी आहे, 2 मुलं आहेत आणि आई वडील आहेत. आणि ते 6चे 6 जण. माझं 60 दिवसाचं शिबिर सुटलं, त्यांची सेवा झाली, मैत्री झाली. तो आला, रिक्वेस्ट केला, म्हणते आय वॉन्ट टू गो डाऊन विथ यू, आय वॉन्ट टू गो डाऊन टू यू. म्हणते प्लीज वेट, माय मॅम अँड डॅड, येस माय मॉम अँड डॅड, दे वॉन्ट टू कम ऑल्सो गो डाऊन टू यू, असं ते म्हणाले. म्हणते माझे आईवडील, माझी मुलं आहेत, ते आपल्याला वंदन करू इच्छितात, थांबा ना थोडे. म्हणून ते गेले आणि सगळेचे 6चे 6 जण, बरं का, ते आले, वंदन केलं त्यांनी. पहा, ते टीचर आहेत, त्यांनी सेंटर उभं केलं तिथे. कोण, कुठला माणूस? धम्म माणसांना जोडतो. अमेरिकेची कुटुंब संस्था, तिचे तडे उडाले, तडातड तुटून पडली. 15-15 दिवस जोड्या करून राहतात. आणि या कालखंडात बुद्धाच्या ज्ञानाच्या संपर्कात येणारा तो माणूस, त्याचे आईवडील मिळाले, त्याचं कुटुंब सजलं. आता 10th अमेंडमेंट ते म्हणत नाही, आता रोज बुद्ध वंदना चालते घरी. ते सगळे बुद्धिस्ट झाले. हे माणूस, तुटलेलं मन,
तुटलेलं नातं गोतं धम्म अशी वस्तू आहे जी तुटलेलं नातं गोतं जोडते नव्हे, सद्धम्माच्या आधारावरच कुटुंब व्यवस्थेची सजावट होते. भगवान बुद्धांच्या या सद्धम्माच्या आधारावरच कुटुंब व्यवस्था सबल निर्माण होते, बलशाली. आई वडील नाते गोते गणगोट टिकून राहत. नाहीतर तुम्ही अमेरिकेत जाल तर काही खरं नाही. बाबासाहेब गेले होते ना, बरं झालं तिकडे काही बाबासाहेब आपलं शिल्प पुष्ट करत होते, काही खरं नाही. काही बामणं जात आहेत ना तिकडे, काही खरं नाही. बरं आता मस्त हे बोल्डर खातात, मस्त रिचवतात. खोटी गोष्ट नाही आहे, खरी गोष्ट आहे. जसा देश तसा भेष म्हणतो की नाही, तर भांडवली संस्कृतीचा प्रभाव यांच्यावर पडलाय. आपल्या देशातल्या या मातृसत्ताक पद्धतीमध्ये अजूनही मातृसत्ताक पद्धतीचे वलय आहे. कुटुंब संस्था अजूनही तुटलेली नाही आहे, हे खरं आहे. हे कुटुंब व्यवस्था तुटलेली नाही आहे, धम्माच्या आधारावर जे जतन करून ठेवलेले. या माता भगिनींनी, खरंच या माता भगिनींची ही आधारशिला आहे ना, पायाभूत, यांची सहनशक्ती जास्त आहे. माणसांची, पुरुषांची सहनशक्ती कमी आहे. हे मानसशास्त्रज्ञांचा अभ्यास आहे. त्यामुळं हा सद्धम्म, या सद्धम्माची वृद्धी जिकडे जिकडे होईल. 1 जानेवारी 1927 बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला अभ्यास केला सगळे शास्त्रांचा आणि या निष्कर्षाला पोहोचले की आमचा पराभवाचा इतिहास आहे. हा सारा कुणबी, तेली, कोळी, माळी, सगळा ब्राह्मणेतर, आदिवासी, भटका विमुक्त, ख्रिश्चन, मुस्लिम हे सगळे लोक एकेकाळचे नाग लोक होतो. नाग लोक. गावागावात नाग मंदिर आहेत. असं एकही गाव सुनं नाही की ज्या गावात नाग मंदिर नाही आहे. नाग लोक. नाग सर्पाच्या या शेषाच्या मुंडक्यावर पृथ्वी आहे म्हणते. त्यांनी थोडासा फणा हलवला की भूकंप झाला. हे म्हणता ऐकताना साप नाही आहे तो, शेष नाग हे राजाचं नाव आहे, नागराजाचं. ककुसंद आहे, ककुसंद. कोणागमन, काश्यप, सिद्धार्थ गौतम चौथे, बाबासाहेब आंबेडकर 5वे सम्यक संबुद्ध होतील. बोधगयेला हे बुद्ध होतील ना, असे बुद्ध होतील, बुद्ध. त्यामुळं बाबासाहेब येणारे भविष्यातले बुद्ध आहेत. सगळी ही जाती व्यवस्था कशी तोडून माणूस एक जिन्सी प्राणी तयार होईल, काही भेदाभेद उरणार नाही, याची ही चेतना जागवताना हे आपल्या जिथे आपण पातुर्ड्याला चाललो ना, तिथे महात्मा फुले येऊन गेले, गाडगे बुवा येऊन गेले, तुकडोजी महाराज येऊन गेले. गर्दीच गर्दी होती ना. बाबासाहेब आले ते परिषदेत 1,500पर्यंतच्या वरती लोक होते. आम्ही यायला लागलो ना, आता 5-7 हजाराच्या 10 हजाराच्या वरती लोक यायला लागले. येतील, संग्रहित होईल, त्याही गावाचं पुण्य आहे. त्यामुळं बाबासाहेबांच्या पाऊलखुणा आहेत ना, वाजले घडीचे 4 वाजले, आपली वेळ झाली. बाबासाहेब हे सर्वांचे आहेत, जगाचे आहेत, साऱ्या जगाचे पुढारी आहेत. त्यांचं हे महाकुशल चित्त लोकांचं कल्याण करण्यासाठी उत्पन्न झालं. आपच्या आपसातले सगळे वाद विवाद सारे दूर करून बाबासाहेब येणारे बुद्ध आहेत. त्यामुळे या बुद्धत्व प्राप्ती करणारे या महापुरुषाचं हे धम्मरूपी धन म्हणून प्रत्येक गावातल्या सगळ्या संप्रदाय, हिंदू असो, बौद्ध असो, जैन असो, शीख असो, इसाई कोणी असू द्या, सगळ्यांनी विपश्यनेचे शिबिर करायचे. 10-10 दिवसाचे शेगावला जाऊन. माहिती नाही ते शेगावला तिथले जे मॅनेजर आहेत की नाही, मी शेगावला मागे गेलो होतो, 3 तास प्रवचन केलं होतं. त्यावेळेला हे गजानन महाराज आहे अशी चिलीम ठेवता, हे बरोबर आहे का? लोकांना काय मेसेज जाईल म्हटलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी काढून टाकली चिलीम. आता चिलीमच नाही बरं त्यांच्या, चिलीम ना काढून टाकली आता. त्यामुळे हा प्रभाव पडतो. हे धम्मरूपी धन बाबासाहेब हे सगळ्या जगाचे कैवारी आहेत, केवळ दलितांचे, आदिवासींचे नाहीत, सगळ्या जगातल्या साऱ्या लोकांचे कैवारी आहेत. महिलांसाठीच तर एवढं अमेरिकेत तर आता अधिकार या महिलांना मिळाले.
जगात सगळ्यात अधिकार आधुनिक भारताच्या संविधानानं महिलांना स्वातंत्र्याचे अधिकार जगात अगोदर मिळाले. हे खरं आहे. अमेरिकेनं स्वित्झर्लंडपेक्षा ते बाबासाहेबांचं हे महाकुशल चित्त काम करतं ना, त्यामुळं बाबासाहेब महिलांसाठी, दबलेल्या लोकांसाठी, उच्चवर्णीयांसाठी देखील म्हणजे दुसरं लग्न करण्याचा अधिकार नव्हता ना, त्यामुळं त्या ब्राह्मणी जरी असल्या तरी दुसरं लग्न करण्याचा अधिकार मिळावा आणि त्यांना वारसा अधिकार मिळाला म्हणून ते हिंदू कोड बिल. तर काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांच्या बंगल्यावर मोर्चा नेला. बाबासाहेबांच्या डोक्यावर हात लावत तुम्हाला काही बिल माहिती आहे काय म्हणे, आणि हे तुमच्या हितासाठी आहे आणि माझ्या घरावर माझ्या बंगल्यावर मोर्चा आणलाय म्हणे तुम्ही, आता तुम्हाला कसं सांगायचं म्हणे. विचार करा. तर हा हे कैवारी म्हणतात ना, कैवल्यापर्यंत नेणारा, मुक्तीपर्यंत नेणारा हा मार्गातला भावी कल्याण मित्र होय, महाकल्याण मित्र हो. महाकारुणिक बुद्धत्व प्राप्त करणारे सत्व हे बोधिसत्व असतं. आपण या बोधिसत्वाच्या पाऊलखुणा ज्या ज्या ठिकाणी उमदल्या, विद्येचे अंकुर फुलायला हवेत, त्या त्या ठिकाणी विद्यापीठ व्हायला हवेत. याही ठिकाणी मी असा प्रस्ताव ठेवतो की ज्या ठिकाणी बाबासाहेब आले, थांबले, इथून बैलगाडीनं गेले ना, जिथे थांबले तर कमीत कमी ते बैलगाडी सोबत कळावी, झुलाबिला चढवायच्या बैलांना, बाबासाहेब खुर्चीवर बसवायचे एखादा पुतळा असेल तर, आणि न्यायची बैलगाडीने सजवून, जेणेकरून पुन्हा लोक येतील, ही माहिती होईल, विद्यापीठ उभं राहील. या परिसरात घोण एवढा संपूर्ण हे महास्तूप मिळालं. सकाळी उठून उभं पाहिल्यानंतर कमीत कमी भिक्षू नजरेने दिसायचा असा परिसर होता. भुलून गेला, इतिहास विसरून गेले. या इतिहासाचं विस्मरण झालं म्हणून सारा समाज ब्राह्मणवादाच्या या गुलामीमध्ये सगळे लोक बंदिस्त आहेत. त्यामुळे या बंदिवान या तुरुंगातून फोडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवाचं रान केलं आणि समतामूलक समाज निर्माण करण्यासाठी भगवान बुद्धांच्या सद्धम्मानीच कल्याण होणार आहे हे कथन करत 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 या लोकांचा सगळा उद्धार करण्यासाठी त्या सत्वांचा जन्म झाला. त्या बोधिसत्वांच्या पाऊलखुणा ओळखत ओळखत आपण त्या ठिकाणी जाऊ. या पवित्र भूमीवर ज्या पवित्रतेच्या तरंगातून हे सगळं धम्मवलय निर्माण करून तुटलेली माणसं जोडता येईल, हा सद्धम्म प्रसूत करता येईल. या सद्धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठीचा एक भाग म्हणून या पदयात्रेत सगळ्या गावकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन करतो. याच ठिकाणी थांबतो. बुद्ध धम्म संघाच्या प्रभावाने आपलं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं भलं हो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगलम. असेच नवनवीन व्हिडिओसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. सुनो सिद्धांत कथा.